सगळी लोक मला म्हणतात की दर्यावर तुझं काय असतं, तर चला तर मग दाखवतो. तर पहिल्यांदा आलो आपण मस्तपैकी आपल्या तालमे. ह्या शनिवारी पण मस्तपैकी आकडा सजावला होता, ते बघून लईच भारी वाटला. त्याच्यानंतर आपण आपल्या व्यायामाला सुरुवात केली. पाटापाटा जोर मारून घेतले आणि नंतर व्यायाम झाल्यावर घरी आलो. तोपर्यंत सगळी गुरं माझ्याकडे बघत होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की का बघत होती? अहो, त्यांना खायला टाकायचं होतं. मग त्यांना म्हणलं मी आहे की तुम्हाला खायला टाकायला. खायला टाकून झाल्यानंतर गेलो पोहायला. विहिरीजवळ आलं आणि बघितलं विहिरीचं पाणी तर लयच खाली. तर मग मित्राला आलं टेन्शन. तर मित्राला म्हणले टेन्शन काय घ्यायचं, एवढंच पण आपण पोहू. मग गेलो खाली आणि पाहिला टाकला मस्तपैकी चंबू. कसं आहे यार, तिच्या आयला मोबाईलवर पाणी निवडालं. त्याच्यानंतर टाकला मस्तपैकी सुळका. एवढं भारी शुद्ध पाणी होतं मित्रांनो, लय भारी वाटलं. पोहून झाल्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर डोक्यावर घेतली पाटी टाकली आणि घरी आल्यानंतर थेट गेलो श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला. श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्याची माझी खूप दिवसापासून मित्रांनो इच्छा होती, ती शेवट आज पूर्ण झाली. दर्शन घेऊन झाल्यानंतर मित्रांबरोबर गेलो वावरात खेळायला. मित्रांनो एवढी भारी मजा येते ना, आणि खेळायसाठी प्रत्येक आठवड्यात प्रत्येक रविवारी घरी येतो. गावाच्या पोरांना तर माहीत असेल वावरात खेळण्याची मजा आहे ना, ती कशातच नाही. त्यानंतर मित्रांनी घेतलेली गाडी ती देवळा पुढे गेलो पुजायला आणि पुजून झाल्यानंतर मस्तपैकी पेढा खाल्ला आणि पेढा खाऊन झाल्यानंतर एवढ्यात बघतोय वय मग आलो हॉटेलला जेवायला. मी घेतलं होतं व्हेज आणि बाकीच्यांनी घेतलं होतं नॉनव्हेज. जेवण झाल्यानंतर मित्र म्हणला मी तुम्हाला सोडा पाजतो. मग गेलो आणि मस्तपैकी सोडा प्याला. सोडा पिऊन झाल्यानंतर हा भारी दिवस कधी संपला हे कळालंच नाही.